नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेन वृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतवः. 15. न कधीच नाही, आदत्ते स्वीकार करतात, कस्यचित कोणाचेही, पापम पाप, न नाही, च सुद्धा, एव निश्चितच, सुकृतम पुण्यकर्मे, विभुः परमेश्वर किंवा भगवंत, अज्ञानेन अज्ञानाद्वारे, आवृत्त किंवा आच्छादित झालेले, ज्ञानम ज्ञान, तेन त्यामुळे, मुह्यंती मोहित होतात, जंतवहा जीव, तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्मे ग्रहण करीत नाहीत. तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात. तात्पर्य: संस्कृत शब्द विभू म्हणजेच अमर्यादित पूर्ण ज्ञान, ऐश्वर्य, बल, यश, सौंदर्य आणि वैराग्याने परिपूर्ण असणारे भगवंत होत. ते आत्माराम आहेत आणि पुण्य किंवा पापकर्मांनी कधीच विचलित होत नाहीत. ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण करीत नाहीत, परंतु अज्ञानाने मोहित झाल्यामुळे जीव विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो आणि याप्रमाणे त्याच्या कर्मांची आणि कर्मफलांची शृंखला सुरू होते. जीव हा पराकृती रूप असल्यामुळे ज्ञानमयी असतो, तरीही त्याची शक्ती मर्यादित असल्या कारणाने तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो. भगवंत सर्व शक्तिमान आहेत, पण जीव सर्व शक्तिमान नाही. भगवंत हे विभू किंवा सर्वज्ञ आहेत, तर जीव हा अनुरूप आहे. जीव हा चेतन असल्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकतो. अशा इच्छेची पूर्तता मात्र सर्व शक्तिमान भगवंतांद्वारेच केली जाते. आणि म्हणून जेव्हा जीव आपल्यासाठी इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो, तेव्हा भगवंत जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची मुभा देतात. परंतु जीवाने केलेल्या इच्छेमुळे विशिष्ट परिस्थिती रूप निर्माण होणाऱ्या कर्मांना आणि कर्मफलांना भगवंत जबाबदार नसतात. यास्तव भ्रमित अवस्थेमधील देहधारी जीव आनुषंगिक भौतिक देहाशी स्वतःचे तादात्म्य करतो आणि जीवनातील क्षणभंगूर सुखदुःखांच्या अधीन होतो. भगवंत हे परमात्मा रूपाने जीवाचे नित्य सहचर आहेत आणि म्हणून ज्याप्रमाणे मनुष्य फुलांच्या सानिध्यात राहून फुलांचा सुगंध घेऊ शकतो, त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवाच्या इच्छा जाणू शकतात. इच्छा हे जीवाच्या बद्धावस्थेचे सूक्ष्म रूप आहे. भगवंत जीवाच्या योग्यतेप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतात. मनुष्य पुष्कळ योजना करतो आणि परमेश्वर त्या पूर्ण करतो असे नाही. म्हणून आपली इच्छा पूर्ण करण्या इतपत जीव शक्तिमान नाही. तथापि भगवंत सर्व इच्छांची पूर्तता करू शकतात आणि सर्वांसाठी भगवंतांकडे समभाग असल्यामुळे ते सूक्ष्मरित्या स्वतंत्र असणाऱ्या जीवांच्या इच्छांमध्ये व्यत्यय आणत नाहीत. तरीही जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या प्राप्तीची इच्छा करतो, तेव्हा भगवंत त्याची विशेष काळजी घेतात आणि त्याला अशी इच्छा करण्यास प्रेरित करतात की जेणेकरून जीव भगवत प्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी होऊ शकेल. म्हणून वैदिक मंत्र सांगतात की एष उ हेव साधु कर्म कारयति तम यमेभ्यो लोकेभ्य निशते. एष उ हेव साधु कर्म कारयति तम यमेभ्यो लोकेभ्य निशते. एष उ एवा साधु कर्म कारयति यमधो निनिशते. भगवंत जीवाला पुण्यकर्मांमध्ये कार्यरत करतात, जेणेकरून त्याची उन्नती होऊ शकेल आणि तेच जीवाला पापकर्मांमध्ये कार्यरत करतात, जेणेकरून तो नरकात जाईल. कौशितकी उपनिषद 3.8. यज्ञे जंतुरनीशो यमात्मनः सुखदुःखयोः ईश्वर प्रेरितो गच्छेत स्वर्गम वाश्वभ्रमेव च. जीव आपल्या सुखदुःखांमध्ये पूर्णपणे अवलंबून आहे. ज्याप्रमाणे वायूद्वारे ढग ओढले जातात, त्याचप्रमाणे भगवंतांच्या इच्छेद्वारे जीव स्वर्ग किंवा नरकामध्ये जाऊ शकतो. म्हणून देहधारी जीवाची कृष्ण भावनेची उपेक्षा करण्याची अनादिकालापासून चालत आलेली इच्छाच त्याच्या भ्रमित होण्यास कारणीभूत होते.
म्हणून स्वरूपतः जीव जरी सच्चिदानंद असला तरी त्याच्या सूक्ष्मत्वामुळे त्याला आपल्या भगवत सेवेच्या वास्तविक मूळ स्वरूपाचे विस्मरण होते आणि तो अज्ञानग्रस्त होतो. अज्ञानाच्या प्रभावामुळे जीव म्हणतो की भगवंत हेच आपल्या बद्धावस्थेस जबाबदार आहेत. वेदांत सूत्रही 2.1.34 याला पुष्टी देते. वैषम्य नैगृहणै न सापेक्षत्वात तथाही दर्शयती. वास्तविकपणे भगवंत कोणाचा द्वेषही करीत नाहीत आणि कोणावर आसक्ती भावही ठेवित नाहीत. केवळ वर करणे असे दिसते.